अनेक आरोप मी माझ्यावर गेली. आज आपल्याला म्हणलंच की 58वा 59वा दिवस आहे हा, की फक्त मी आणि त्यात अंजली दमानी यांनी तर अनेक प्रयत्न केले. बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले. एवढंच नाही, मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का, एवढ्या हुशार आहेत त्या. मला आजही आदर आहे, पण जे आरोपी पकडायचे राहिले त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला. आणि ते जर सगळ्या गोष्टी आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे, आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे. आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का. म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल, कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असतं ना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो. म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धाडांड आरोप करू नका. मध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला. अरे तुम्ही काय म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट काय कसं काढू शकता. जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे, जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन काढावं असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेले आहेत. आणि याच्या बाबतीत आता तिथं काही शासकीय पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये की ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय, की मी बसवलंय, ही 2006ची कंपनी आहे. आज तिथं त्या राखेमुळं एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे, रोजगार आला. आणि ज्या वेळेस राख हे बॅग मध्ये जात नव्हत्या, स्लरीमध्ये जायचे, त्यावेळेस राखेचे तळ असायचे. आता आमच्याकडे अशी 2-4 तळे आहेत. ही तळे साफ करायला नको, कारण ज्या वेळेस तुम्ही मे महिन्यात याल, एप्रिल महिन्यात याल, वादळात याल, त्यावेळेस आमचा अख्खं पर्याय आणि परिसर धुळीत दिसतो, त्या राखेत दिसतो. याच्यावर पण आरोप करावेत. हे आरोप कुणी करावेत? म्हणावं एनर्जी मिनिस्ट्रीने, ऊर्जा विभागानं म्हणावं की ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे. याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही. मीडियामध्ये यायचं, येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं